ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच नमः। ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरकृष्णे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या तुका म्हणे या मालिकेमध्ये। आजचा अभंग माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज 6 चरणांचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये महाराज काय करतायत, पांडुरंगाला विनवणी करतायत। मागणीपर अभंग किंवा विनंती विनवणी करतायत पांडुरंगाला। अभंग असा आहे, पतित मी राशी शरण आलो तुझ, पतित मी राशी शरण आलो तुझ, राखी माझी लाज पांडुरंगा, राखी माझी लाज पांडुरंगा। तारियले भक्त न कळे तुझा अंत, तारियले भक्त न कळे तुझा अंत, थोर मी पतित पांडुरंगा, थोर मी पतित पांडुरंगा। द्रौपदी बहिणी वैरी गांजियली, द्रौपदी बहिणी वैरी गांजियली, आपणा ऐसी केली पांडुरंगा, आपणा ऐसी केली पांडुरंगा। प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, माझा का विसर पांडुरंगा, माझा का विसर पांडुरंगा। सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, अपना ऐसा केला पांडुरंगा, अपना ऐसा केला पांडुरंगा। तुका म्हणे तुझ शरण निज भावे, तुका म्हणे तुझ शरण निज भावे, पाप निर्दाळावे पांडुरंगा, पाप निर्दाळावे पांडुरंगा। या अभंगामध्ये पांडुरंगाना भगवंताला तुकोबाराय विनवणी करतायत की भगवंता तुम्ही पतित पावन आहात आणि मी पतित मी राशी, मी पतित आहे, नुसता पतित नाहीये तर राशी आहे, पतितांच्या राशी, राशी म्हणजे ढीग, असंख्य रास, अगणित असंख्य, पतित मी राशी
शरण आलो तुझं. तर पांडुरंगा मी तुम्हाला शरण आलेलो आहे. तुम्ही पतित पावन आहात आणि मी पतित आहे. पतितांना पावन करणारा या अनेक भुवनामध्ये, त्रैलोक्यामध्ये 14 भुवनामध्ये पतितांना पावन करणारा तुमच्यासारखा कोणी नाही. आणि माझ्यासारखा राशी, पतित राशी, माझ्यासारखा पतित, राशींच्या राशी, माझ्यासारखा पतित कोणी नाहीये. असं तुकोबाराय पांडुरंगाशी बोलताय, आपल्या भगवंताशी बोलतायत. आपण एक वैष्णव गीत गातो, श्रीकृष्ण चैतन्य प्रभु दया कोरो मोरे, तुम बिन के दयालु जगत संसारे, पतित पावन हेतु तव अवतार, मौसम पतित प्रभु ना पाहिबे आर. नरोत्तम दास ठाकूर आपल्या गीतामध्ये, भजनामध्ये भगवंतांना गातायत, चैतन्य महाप्रभूंना, हे महाप्रभू तुमचा अवतार कशासाठी आहे? पतित पावन हेतू तव अवतार. तुमचा अवतार कशासाठी आहे? पतितांना पावन करण्यासाठी, पतितांचा उद्धार करण्यासाठी हा तुमचा अवतार आहे. आणि माझ्यासारखा पतित या जगतामध्ये तुम्हाला दुसरा कोणी भेटणार नाही. अशा प्रकारची विनवणी नरोत्तमदास ठाकूर आपल्या गीतामध्ये चैतन्य महाप्रभूंना करतायत. तशाच प्रकारे या ठिकाणी संत तुकोबाराय पांडुरंगाला विनवणी करतायत. तारियले भक्त न कळे तुझा अंत. भगवंता तुम्ही किती भक्तांना तारलं, किती भक्तांचा उद्धार केला, किती पतितांना तुम्ही पावन केलं, न कळे तुझा अंत. तुमचा अंत आम्हाला कळू शकत नाही. तुमचा अंत आम्हाला कळू शकत नाही. तारियले भक्त न कळे तुझा अंत. किती भक्तांना तुम्ही तारलं, किती पतितांना पावन त्या ठिकाणी केलं, पतितांचा उद्धार केला, मग माझा उद्धार का होत नाही? पांडुरंगा, थोर मी पतित, पतितामध्ये मी थोर आहे, पतितामध्ये मी पतित राशी आहे, मी राशी, पतित मी राशी, सगळ्या पतितामध्ये मी पतित आहे, पतितामध्ये मी थोर पतित आहे. मग माझा उद्धार का होत नाही? सगळ्यांचा उद्धार करण्याकरता तुमचा अवतार आहे. सगळ्यांचा उद्धार तुम्ही अनेकांचा केलेला आहे, ऐकलेलं आहे शास्त्रामध्ये, कथेमध्ये. ध्रुव महाराज 5 वर्षाचे बालक, 6 महिन्यामध्ये त्यांचा उद्धार झाला. प्रल्हाद महाराज मातेच्या गर्भामध्ये त्यांचा उद्धार झाला. शबरी रानावनामध्ये राहणारी, तिचा उद्धार झाला. अहिल्या जी पत्थर दगड होऊन पडली होती, शिळा, भगवंताच्या चरणाची रज लागतात दगडातून अहिल्याचा उद्धार झाला. सर्वांचा उद्धार, आनंद, अनेक लोकांचा उद्धार तुम्ही केलेला आहे. गजेंद्र हाती होता, त्याचाही उद्धार केला. सुदामाचा उद्धार केला, बली महाराजांचा उद्धार केला, पांडवांचा उद्धार केला. नलकुवर मणिग्रीव कुबेर पुत्र नारदांनी शाप दिला होता आणि ते शेकडो वर्ष नंद भवनासमोर वृक्ष बनवून उभे राहिले होते, त्यांचा उद्धार केला. भगवंता तुम्ही किती जणांचा उद्धार केलेला आहे. चैतन्य महाप्रभूंनी जगाई मधाईचा उद्धार केला. तार साक्षी जगाई मधाई. तर तुमचा अवतार कशासाठी आहे? पतितांना पावन करण्यासाठी. आणि माझ्यासारखा पतित या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाहीये, तर तुम्ही माझा उद्धार करा. अशा प्रकारे विनवणी संत तुकोबाराय पांडुरंगाला करतात. द्रौपदीचा उद्धार केला. द्रौपदी बहिणी वैरी गांजीली आपण आईशी केली पांडुरंगा. ज्यावेळेस कौरवांच्या सभेमध्ये
द्रौपदीला ओढत ओढत केसाला धरून आणलं गेलं आणि तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, पितामह, कृपाचार्य, अनेक मोठे मोठे वीर योद्धे, 5 पांडव, शूरवीर भीमसेन, गदाधारी, गांडीवधारी अर्जुन, ज्या सभेमध्ये असे महान योद्धे उपस्थित होते त्या सभेमध्ये एका स्त्रीचं रक्षण कोणी करू शकत नव्हतं. आणि ज्यावेळेस द्रौपदीनं पाहिलं, प्रयत्न केला, सर्वांना विनवणी केली, पण अंतकाळी त्यावेळी द्रौपदीला सहाय्य करण्यासाठी कोणी पुढे आलं नाही. आणि मग द्रौपदीनं भगवंताचा धावा केला आणि भगवंत वस्त्र रूपामध्ये अवतरित झाले. वस्त्र नारायण भगवान की जय. आपणा ऐशी जेव्हा द्रौपदीला त्रास दिला दुःशासन आणि दुर्योधन, वैरी गांजी आपण ऐशी केली. पांडुरंगाने काय केलं? आपली शक्ती दिली, वस्त्र पुरवलं. भगवंत स्वतः वस्त्र झाले आणि वस्त्र पुरवलं आणि दुःशासनाचे हात थकून गेले. ते वस्त्र ओढता 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 दुःशासन थकून गेला, पण वस्त्र काही संपलं नाही आणि द्रौपदी काही उघडी झाली नाही. द्रौपदीचा रक्षण करता कोण आहे? पांडुरंगा तूच आहेस, कृष्णा तूच आहे, भगवंता तुम्हीच आहात. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार. नरसिंह झालासी, प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी, तो अभंग आपण पाहिला होता. आपल्या भक्तासाठी, प्रल्हादांचं रक्षण करण्यासाठी, प्रल्हादाचं वचन पूर्ण करण्यासाठी, ब्रह्मदेवाने दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी हिरण्यकशिपूनं विचारलेलं कुठल्या खांबामध्ये, या खांबामध्ये तुझा देव आहे का? आणि हो म्हटलं प्रल्हादानी, आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी स्वतः भगवंत स्तंभामधून प्रकट झाले. प्रचंड गडगडाट गर्जना आणि नरसिंह अवतार. आधा नर अर्धा सिंह, नरसिंह, न भूतो न भविष्यती, असा प्राणी. भगवंत अद्भुत आहेत, भगवंत काही करू शकतात. हिरण्यकशिपूच्या ज्या अटी होत्या, टर्म्स कंडिशन, सगळ्या पूर्ण करून भगवंतांनी त्याचा उद्धार केला. ब्रह्मदेवानी दिलेलं वचन, सगळ्या टर्म्स कंडिशन त्या पालन केल्या. प्रल्हादाचं रक्षण केलं, वचनाचं सत्य, भक्ताचं वचन सत्य केलं आणि हिरण्यकशिपूचा उद्धार केला. हिरण्यकशिपू भगवंताचा भक्त आहे, पार्षद आहे, जय विजय द्वारपाल आहेत. त्या प्रल्हादासाठी भगवंता तुम्ही खांबामधून प्रकट झाला, मग माझा विसर का पडला तुम्हाला? मी तुमचा भक्त नाहीये का? मी भक्ती करत नाही का? माझ्या भक्तीमध्ये काय कमी आहे का? पांडुरंगा माझा उद्धार करा, मी पतित आहे, मला पावन करा, माझा विसर तुम्हाला का पडला? अशा प्रकारे विचारणा तुकोबराय करताय. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला. ज्यावेळेस सुदामा ब्राह्मण भगवंताचा मित्र, गुरुकुलामध्ये एकाच वर्गामध्ये दोघं शिकत होते आणि शिक्षणानंतर सुदामा आपल्या गावी गेला आणि श्रीकृष्ण बलराम आपल्या गावी गेले. श्रीकृष्ण आता द्वारकाधीश झाले, राजा झाले, द्वारकेचा राजा, द्वारकाधीश, लक्ष्मीपती, रुक्मिणीपती, 16,108 नायिका, 16,108 महाल, अशा प्रकारे ऐश्वर्य भगवंताचं आहे. पण सुदामा काय होता? त्यांचा मित्र असला तरी दरिद्री होता, दरिद्री पिढीला, गरिबी होता. आणि त्या गरिबीमध्ये पिडला असेल तर त्या सुदामाला सुद्धा तुम्ही काय केलं? आपण ऐसा केला पांडुरंगा,
त्यालाही भगवंता तुम्ही आपल्यासारखं दिलं. तसं द्वारकेमध्ये ऐश्वर होतं, तसं द्वारकेमध्ये सोयी सुविधा होत्या, ते सर्व तुम्ही सुदामाला प्रदान केलं. सुदामापुरी अशी निर्माण केली, महाल त्या ठिकाणी निर्माण केला. आणि ते ऐश्वर आपणा सारेके करीची तात्काळ, भगवंतानी तात्काळ सुदामाला आपल्यासारखं ऐश्वर दिलं. सुदामा जो क्रश झाला होता, त्याचा देह क्रश झाला होता, हाडं सगळी दिसत होती, शिरा नासा दिसत होत्या, त्याला धड चालता येत नव्हतं. एखादा वृद्ध 70-80-90 वर्षाचा त्याची अवस्था होते, तशी अवस्था सुदामाची झाली होती. पण तुम्ही काय केलं? आपण ऐसे केले पांडुरंग, तुम्ही त्याला स्वतःसारखं ऐश्वर दिलं. भगवंत भक्तासाठी काय करतात, भगवंत काय देतात. ज्यावेळेस सुदामा गरिबीमध्ये राहत होता, संतुष्ट होता, समाधानी होता, ब्राह्मण होता, धर्माचं पालन करत होता, कधी काम मिळायचं, कधी नाही मिळायचं, कधी 2 पैसे मिळाले, धान्य मिळालं तर चूल पेटायची, कधी 2-2, 4-4 दिवस मला उपाशी राहायची. अशा प्रकारची गरिबी, पण कधी भीक मागितली नाही. या गरिबीमध्ये दिवस जाताना सुदाम्याची पत्नी सुशीला, तिचं नाव सुशीला, सिलवान होती, तीही कुठे भीक मागण्यासाठी गेली नाही. ती आपल्या पतीची सेवा करत होती. आणि तिच्या मनात विचार आला, आपल्या पतीचे मित्र बालपणीचे आज राजे मोठे द्वारकाधीश झालेले आहेत, आणि त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी मदत मिळेल, आपला पोट्या पाण्याचा प्रश्न सुटेल, आपल्या मुलांना 4 घास मिळतील, अशा प्रकारचा विचार तिच्यामध्ये मनामध्ये आला. आणि तिने सुदाम्याला विनवणी केली, तुम्ही तुमच्या मित्राकडे जा, द्वारकेला जा, आणि काही मदत मिळते का पहा. सुदामा हा ब्राह्मण होता, धर्माचं पालन करणारा होता. तो भगवंताकडे कधी काही मागणार नाही. त्याने मनामध्ये विचार केला, मी मागू शकत नाहीये, भगवंताकडे जाऊन मी मागू शकत नाही, नको जायला. विचार करता करता दुसरा विचार मनामध्ये आला, मी जर द्वारकेला गेलो तर मला कृष्णाचं, कन्हैयाचं दर्शन होईल. मला धन नकोय, मला धान्य नकोय, पण मला भगवंताचं दर्शन होईल, मला कन्हैयाचं दर्शन होईल. आणि भगवंताच्या दर्शनापेक्षा या जगतामध्ये उच्च काय आहे, त्याच्यासारखं भाग्य कोणाचं आहे, त्याच्यासारखं श्रेष्ठ असं कोण आहे, असा विचार केला आणि पत्नीला होकार दिला. सुदामा जायला निघाला. कपडे मळकट आहेत, फाटलेले, शरीर क्रश झालेलं आहे, धड चालता येत नाही, हातामध्ये काठी आहे. आणि सुदाम्याने विचारलं पत्नीला, मी कन्हैयाला भेटायला जातोय, पण भेट गिफ्ट काय आहे का? तिथे गेल्यानंतर मी माझ्या मित्राला काय देणार? इथं 2-2 दिवस चूल पेटत नाहीये, घरामध्ये अन्न नाहीये, धान्य नाहीये, आणि गिफ्ट कुठून देणार? पण ती सुशीला होती, तिने विचार केला, भगवंतासाठी भीक मागायला हरकत नाही. गुरुसाठी आणि भगवंतासाठी भीक मागणं हे प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे. सुशीला शेजारच्या घरामध्ये गेली, 2-3 घरामध्ये मागितलं, आणि तिला पोहे मिळाले. पोहे, सुदाम्याचे पोहे. पोहे घेऊन आली, आणि ते पोहे पॅकिंग करण्यासाठी काही नाहीये, फाटकं वस्त्र आहे, त्याला होल पडलेले आहेत. ते वस्त्र 2 पदरी 4 पदरी केलं, आणि त्याची पुरचुंडी पोह्याची बांधली. पोहे किती होते? मूठभर पोहे. आणि कोणाला द्यायचे? द्वारकाधीश, ज्याला रोज 56 भोग त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो, भोग दाखवला जातो. 56 भोग जो ग्रहण करतो, त्याला देण्यासाठी सुदामाने पोह्याची पुरचुंडी आपल्या कपड्यामध्ये बांधली आणि निघाला. द्वारकेच्या जवळ आला.
तीन द्वारे पार केली. आणि सोबत कोण होते? ब्राह्मण होते. ब्राह्मण म्हणजे वैष्णव, भगवंताचे भक्त. आणि त्यांच्या संगतीमध्ये आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. एक अकेला थक जाएगा, एकांतिको हरिभक्ती उत्पातैव केवलम. स्वतःच्या बळावर आपण भगवंताजवळ जाऊ शकत नाही, भगवंतापर्यंत पोचू शकत नाही. जर वैष्णवाची संगती असेल, गुरुची कृपा असेल, ब्राह्मण भक्त सोबत असतील, तर आपण भगवंताच्या धामापर्यंत पोचू शकतो, भगवंताच्या धामाचं दर्शन होऊ शकतो. वैष्णवाच्या संगतीशिवाय, गुरुच्या कृपेशिवाय भगवंताचं धाम दिसत नाहीये. आणि त्यांच्या संगतीमध्ये सुदामा भगवंताच्या द्वारकेमध्ये पोचला. द्वारकेमध्ये पोचल्यानंतर विचारलं, कन्हैया कुठं राहतो? ते द्वारपाल होते. द्वारपाल म्हणजे, अरे कोण तू? कोण कन्हैया? इथं द्वारकाधीश आहेत, भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश. इथं कन्हैया वगैरे कोणी नाही. आणि तुझ्यासारख्या फाटक्या माणसाला या ठिकाणी प्रवेश नाहीये. कोण तू? कुठून आलास? इथं थांबू नको, परत जा. द्वारपालाने अडवलं. आणि त्यावेळेस सुदाम्याने सांगितलं, मी कन्हैयाचा मित्र आहे. मी आणि कन्हैया एका शाळेमध्ये, एका गुरुकुलामध्ये शिकलो. अरे द्वारपालो, कन्हैया को कहना, गरीब सुदामा तुम्हारे दर पे आ गए है. आणि ज्यावेळेस भगवंताने ऐकलं, सुदामा भगवंत रुक्मिणीच्या महालामध्ये सेवा घेत होते, रुक्मिणी सेवा करत होती. सुदामाचा शब्द सुदामा ऐकल्याबरोबर भगवंतानी रुक्मिणीला सोडलं, सगळे दासीना बाजूला केलं आणि भगवंत धावत 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 महालाच्या बाहेर आले, ज्या ठिकाणी सुदामा उभा. सुदामाला पाहिलं आणि कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं. हे भगवंताचं भक्तावर प्रेम आहे. भगवंत सर्वस्व देतात. भगवंत आलिंगन कुणाला देतात? शुद्ध भक्त. एकतर बलराम दादा, रुक्मिणी, इतर कुणालाही भगवंत आलिंगन देत नाही. पण भगवंतानी भक्त सुदामाला आलिंगन दिलं, घट्ट मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. दोघांनी एकमेकांना अभिषेक केला, कडकडून आलिंगन दिलं. सुदामा विचार करू लागला की माझी हाडं जर भगवंताला टोचत नसतील ना, भगवंता मिठी लवकर सोडा, त्यामुळे तुम्हाला त्रास होईल, अशा प्रकारचा विचार तो करू लागला. हा भक्ताचा भाव आहे. भगवंतानी मिठी सोडली, सुदामाला आपल्या महालामध्ये घेऊन गेले, स्वतःच्या आसनावर बसवलं. भगवंतानी स्वतः सुदाम्याचे चरण धुतले आणि चरण जल सर्वांनी घेतलं. सुदाम्याला चंदन लावलं, सुदाम्याची आरती केली. असं भव्य स्वागत. सुदाम्याला वाटलं मी वैकुंठामध्ये, ज्या ठिकाणी भगवान पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण कन्हैया ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी वैकुंठ आहे. वैकुंठापेक्षा कणभरी कमी नाहीये. तर प्रभुपाद सांगतात, मेरा हर मंदिर वैकुंठ है, हर मंदिर मेरा धाम है, वैकुंठ धाम से मेरा मंदिर कम नहीं है. तर प्रभुपादाचे मंदिर जर वैकुंठ आहे, तर ज्या ठिकाणी कृष्ण भगवान राहतात ते द्वारका, द्वारका धाम की जय, ते वैकुंठापेक्षा कमी नाहीये. आणि सुदाम्याने तो अनुभव घेतला. दोघांनी भोजन केलं आणि नंतर स्वतः रुक्मिणी चामर डाळू लागली.
दास दासी अनेक सेवक त्या ठिकाणी पाहू लागले. अरे हा कोण ब्राह्मण आहे, त्यांनी काय पुण्य केलं असेल. स्वतः द्वारकाधीश त्याची सेवा करतो, स्वतः रुक्मिणी चामर डालते. धन्य धन्य भगवंताचा भक्त, धन्य धन्य भगवंत जे आपल्या भक्ताची सेवा करतात. आणि धन्य धन्य जो भक्त, काय पुण्य असेल, काय भक्ती असेल, काय भाव असेल त्याचा, ज्याच्यासाठी स्वतः भगवंत सेवेकरी आले. दोघजण गप्पा मारू लागले. गुरुकुलामध्ये आपण काय काय शिकलो, कशा गमती जमती केल्या. सुदामा, तू लग्न केलं का? तुला संसारामध्ये तरी आसक्ती नसेल, संतुष्ट समाधानी तू आहेस, तुला धनार्जनाची पण आसक्ती नाहीये. हे तुझे गुण मला माहिती आहेत. भगवंत भक्ताचं गुणगान करतात, आपण भगवंताचं का करू नये. अशा प्रकारे गप्पा. गुरुकुलामध्ये आपण काय काय केलं. एकदा वनामध्ये लाकडं आणण्यासाठी गेलो, उशीर झाला, पाऊस सुरू झाला, अंधार पडला आणि कन्हैया आणि सुदामा त्या अंधारामध्ये जंगलामध्ये अडकले. सकाळी त्यांचे गुरु सांदीपनी शिष्याला शोधायला गेले. शिष्य सापडले. बघा, गुरु शिष्याना शोधायला गेले. शिष्य पण भारी आणि गुरुही भारी. सांदीपनी ज्यांना भगवंतासारखा शिष्य लाभला, आणि गुरु भगवंतांनी ज्यांना गुरु केलं ते महान ऋषी सांदीपनी शिष्याना शोधायला स्वतः गेले. तर दुसरे एखादे आचार्य असते म्हटले असते, त्याला 2 शिष्य तिकडे पाठवा, शोधून आणा, ते बघा कुठे गेले. तसं नाही, स्वतः गुरु भगवंतांना शोधायला गेले. दोघांना पाहिलं, गुरुना आनंद वाटला, दोघांना आशीर्वाद दिला. तुम्ही गुरुच्या सेवेमध्ये किती निष्ठा आहे तुमची, गुरुच्या सेवेमध्ये किती तत्पर आहे. ऊन वारा पाऊस अंधार रात्र काळोख जंगल हे सगळं तुम्ही कशासाठी सहन केलं? गुरुच्या सेवेसाठी. आपण गुरुसाठी तेवढं करतो का? प्रत्येक शिष्याचं कर्तव्य गुरुची सेवा करणं. तन मन धन काया वाचा मने आपल्याकडे जे काही आहे सर्वस्व ते गुरुच्या चरणी समर्पण करणं, ते गुरुच्या सेवेमध्ये लावणं, ते भगवंताच्या सेवेमध्ये लावणं, हे प्रत्येक शिष्याचं कर्तव्य आहे. जसं भगवंतानी, तसं सुदाम्यानी आपल्या गुरुची सेवा केली, तशी प्रत्येकाने आपली सेवा केली पाहिजे. प्रत्येकाने सेवा केली पाहिजे. अशा गप्पा त्या ठिकाणी दोघं मारत होते. मग गुरुनी काय केलं, त्यांना आशीर्वाद दिला. शिक्षण पूर्ण झालं. सुदामा आपल्या घरी निघून गेला, भगवंत आपल्या घरी निघून गेले. गुरु दक्षिणा काय दिली भगवंतानी? त्यांचा मृत झालेला पुत्र आणून दिला. गुरु दक्षिणा. भगवंत आहेत, अद्भुत सामर्थ्य भगवंताचं आहे. भगवंत काही करू शकतात, चमत्कार करू शकतात, युक्ती करू शकतात, बुद्धी लावू शकतात. भगवंतासारखं कार्य अद्भुत कोणी करू शकत नाही. न भूतो न भविष्यती, असमोर्ध. भगवंता समान आणि भगवंतापेक्षा श्रेष्ठ या जगतामध्ये कुणी नाहीये. भगवान श्रीकृष्ण, कृष्ण कन्हैया लाल. अशा प्रकारे गप्पा दोघांच्या झाल्या. रात्री विश्राम केला सुदाम्यानी. भगवंतानी आपल्या पलंगावर सुदाम्याला झोपवलं. भगवंतानी सुदाम्याचे पाय चेपले. अतिथी देवो भव, देवांचा देव, अनंत ब्रह्मांडाचा नायक अतिथीची सेवा करतो, आपल्या भक्तांची सेवा करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सुदामा परत जायला निघाला. भगवंतानी विचारलं, अरे वहिनीने मला काय दिलंय का नाही
गिफ्ट माझ्यासाठी काय आणले का नाही. सुदाम्याला संकोच वाटत होता. एवढेशे पोहे, ते द्वारकाधीश, ऐश्वर एवढं द्वारकेचं, सोन्याची नगरी, हिरे पाचू मरकत अशा प्रकारचे मणी त्या ठिकाणी लावलेले आहेत. 56 भोग, 36 व्यंजन भगवंत त्या ठिकाणी रोज ग्रहण करतायत. आणि तिथे आपल्या पोह्याची काय कथा. संकोच वाटू लागला, लाज वाटू लागली. सुदैवाने पुरसुंडी झाकून ठेवली. भगवंतांना माहिती होतं. भगवंतांनी ती पुरसुंडी पकडली, हिसकावून घेतली. सुदाम्या, याच्यामध्ये काय आहे. वहिनीने माझ्यासाठी पोहे दिले आणि तू सांगितलं नाहीस. भगवंतांनी पुरसुंडी सोडली आणि एक मुठ्ठी पोहे तोंडामध्ये टाकले. आणि रुक्मिणी माता आली आणि भगवंताचा हात पकडला. एक मुठ्ठीमध्ये इहलोकीची परलोकीची सर्व सुविधा साधन संपत्ती एक मुठ्ठीमध्ये तुम्ही त्याला दिलेली आहे. आणि हे राहिलेले 2 मुठ्ठी खाल्ले तर मग कसं होणार या जगाचं. आपलं सर्व अनंत कोटी ब्रह्मांड हे सुदाम्याच्या मालकीचं होईल. रुक्मिणी मातेने हात पकडला. म्हणजे बास करा, घरामध्ये आणखीन लोक आहेत, सगळ्यांना पोहे खायचे थोडे थोडे. महाप्रसाद, महाप्रसाद, भक्ताच्या घरचा प्रसाद आहे. आणि सुदामा परत निघाला. भगवंताचा निरोप घेतला. भगवंताचा निरोप घेतला. पण सुदाम्याच्या मनामध्ये भगवंताला मागण्याचा विचारही आला नाही. पत्नीनं सांगितलं होतं काहीतरी मागा, आपली परिस्थिती अशी आहे, काहीतरी आपल्याला मदत होईल. पण सुदाम्याच्या मनामध्ये मागण्याचा विचार आला नाही. कारण भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताच्या संगतीमध्ये, भगवंताच्या दर्शनामध्ये तो सर्वस्व स्वतःला विसरून गेला. आणि मग तो परत जाताना विचार करू लागला. भगवंताला तर सगळं माहिती असतं. कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण भक्त आहे, कोण अभक्त आहे. भगवंताने असा विचार केला असेल की या सुदाम्याला जर आपण धनधान्य दिलं तर हा सुदामा काय होईल, उन्मत्त होईल. तो मला विसरून जाईल, माझी भक्ती करणार नाही, माझं स्मरण करणार नाही. आणि तो त्या धनामध्ये, प्रपंचामध्ये अडकून जाईल. म्हणून साठी भगवंतानी मला काही दिलं नसेल असा विचार करत 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 सुदामा आपल्या गावामध्ये परत आला. आणि गावामध्ये परत आल्यानंतर पाहिलं सुदामापुरी. जे जाताना झोपड्या दिसत होत्या, त्या झोपड्याच्या जागी सर्व पक्के घर आहेत, सगळे महाल दिसू लागले. आणि पाहिले एका महालाच्या समोर ते सेवक दास दासी त्या ठिकाणी धावत धावत आल्या आणि सुदामाचं स्वागत करू लागल्या. या या या. सुदामा म्हणला, हे कोण आहेत. अहो, आम्ही तुमचे सेवक आहोत, हे तुमचंच घर आहे. इतक्यामध्ये सुशीला, सुदामाची पत्नी, धावत आली आणि तिनं पाहिलं सुदामा आलेले. धावत येऊन तिनं आलिंगन दिलं. सुदामा म्हणतो, तू कोण आहे. मी तुमची पत्नी आहे. आणि इतक्यामध्ये सुदाम्याचं रूप पालटलं. त्याचा देह क्रश झाला होता, हाडी दिसू लागली होती, वस्त्र फाटलेले होते. चमत्कार झाला आणि सुदाम्याचा देह चेंज झाला, परिवर्तन. भगवंत काही करू शकतात. दिव्य अशा प्रकारचा देह, सुवर्ण कांती सुदाम्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. उच्च वस्त्र परिधान केलेले आहेत आणि सुदामा आपल्या महालामध्ये प्रवेश करतो. मुलंही त्या ठिकाणी उच्च वस्त्र, उंची वस्त्र घातलेले आहेत. दास दासी काम करू लागलेले आहेत आणि सगळेजण सुदाम्याचं स्वागत करू लागले. अशा प्रकारे भगवंत आपण आईचे करी पांडुरंगा. सुदामा दरिद्री पिढीला, गरिबीने पिढीला गांधला आणि त्याला भगवंता तुम्ही काय केलं, आपण आईचे. तसं द्वारकेचं ऐश्वर तुमचं आहे, तसं ऐश्वर तुम्ही त्या ठिकाणी सुदामाला दिलं. अशा प्रकारे भगवंताची विनवणी. भगवंतांना त्या ठिकाणी पांडुरंग म्हणतात. मी पण असाच एक पतित आहे, मलाही पावन करा. सर्वांना तुम्ही पावन केलेलं आहे. तुका म्हणे तुझं शरण निज भावे, पाप निर्जाळावे पांडुरंगा. मी पापी आहे,
अनेक पाप अनेक जन्मामध्ये मी केलेले आहेत. त्या माझ्या पापाचं तुम्ही निर्जळन करा. पांडुरंगा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तर माझंही त्या ठिकाणी उद्धार करा. आणि शेवटी सुदाम्याने काय मागितलं भगवंतांना? भगवंता, तुम्ही हे सगळं ऐश्वर दिलेलं आहे, हे सगळं मी तुमच्या सेवेसाठी लावीन आणि मला कधी तुमचा विसर पडू नये. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. जसं तुकोबरायाने मागितलं तसंच वरदान सुदाम्याने मागितलं आणि भगवंताच्या सेवेमध्ये आनंदाने राहू लागले. अशा प्रकारे भगवंत सर्वांना पावन करणारे आहेत, पतितांना पावन करणारे आहेत. अनेक दुष्ट दुर्जन खल सर्वांना सकळाशी येथे आहे अधिकार, तर भगवंत सर्वांना त्या ठिकाणी संधी देतात. सुरदम सर्व भूतानाम, सर्वावर कृपा करण्याकरता भगवंत येतात. अशा भगवंताची कृपा याचना, पांडुरंगाची कृपा याचना, भगवान श्रीकृष्णाची कृपा याचना, सुदाम्यासारखी, तुकोबार सारखी, नरोत्तम दास, आचार्य प्रभुपाद यांच्याप्रमाणे आपण भगवंतांना शरण गेलं पाहिजे, भगवंतांना विनवणी केली पाहिजे, भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे. आणि भगवंत आपल्याला कधी त्या ठिकाणी निराश करत नाहीत असा विश्वास भक्तांना पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या ठिकाणी थांबूया आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. खूप छान आजची कथा. पण मागच्या वेळेस प्रल्हाद महाराजांची होती, आज सुदामा आणि भगवंतांच्या मध्ये जे आदान प्रदान भक्त आणि भगवंतांच्या मध्ये खूप सुंदर कथा प्रभूजी होती आज. कोणाला काही हरे प्रश्न तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. तुम्ही बोला, तुम्ही बोललं तर आम्हाला काहीतरी कळेल की तुम्हाला काय समजलं, काय नाही समजलं, आवडलं काय, आम्हाला चेंज करता येईल त्याच्यामध्ये, का आहे ते चाललंय बरोबर आहे. तुम्ही बोलल्याशिवाय आम्हाला काही कळत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे फार कृष्णा. हा चांगली होती कथा प्रभूजी. आम्ही म्हणजे ते एक जेव्हा तुम्ही सांगत होते आम्ही ते अद्भुत होतं असं म्हणजे सांगताना हरे हो. खूपच छान वाटलं. हा, खूपच सुंदर तुम्ही सांगितलं ते. हरे हरे कृष्ण. कृष्णा. कुणाला काय प्रश्न आहे, कुणाला काय बोलायचं आहे? ठीक आहे, थांबूया थांबूयात. आपण. हो चालेल. हो. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतिताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज ठीक की है जय. जय. मैं उसको पूरा हरे लगेगा मैं ऐसे ही हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. श्री कृष्ण धन्यवाद. प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.